वरती प्रोड्युसर फोडायचे आणि त्यांची जेवणाची बिलं उत्सव हॉटेल खालीच होतं, त्या उत्सव हॉटेलला जेवायला लावायचं कार्यकर्त्यांना आणि तीच बिलं वरती पाठवायची. हे यांचे काळे धंदे. पुराव्यासहित आरोप करा आणि तो सिद्धही करून दाखवा. भ्रष्टाचार भ्रष्टाचार आरोप आरोप असले धंदे बंद करा म्हणून सांगा विरोध. आम्ही तुमचा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवू शकतो आणि दाखवलेला आहे. आणि जे पाटकर साहेब जे वक्तव्य करतायत ते त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. जे काळे धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडेच हे सगळं केलं यांनी आणि त्याच काळे धंदा करणारी यांच्या तोंडाला काळं फासलं. उगच भरी बसायचं, टिव 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 करायचं, काय मजा नाही. आम्ही तुम्हाला सांगू शकतो आमच्या नावावर एक नवा पैसा खाल्लाय असा आरोप करून दाखवा, तो सिद्ध करून दाखवा. महामंडळ नाही, कोल्हापूर सोडून जातो मी. म्हणजे असे असंख्य गोष्टी आहेत ज्या, कारण काय झाकली मूठ 1.25 लाखाची. काय हे गजनी झालेत? डायरेक्शन विसरलेत का? उगच मला बोलायला लावू नका पाटकर साहेब. आपले संबंध चांगले आहेत, आपण वंदनीय आहात, फक्त निंदनीय होऊ नका. फक्त आरोप करू नका म्हणतो मी विरोधकांना. तुमच्याकडे पुरावा दाखवा, पुराव्यासहित आरोप करा आणि तो सिद्धही करून दाखवा. इलेक्शन आली की फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आरोप आरोप असले धंदे बंद करा म्हणून सांगा विरोधकांना. आणि सांगतोय तुमच्या मार्फत आम्ही तुमचा भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवू शकतो आणि दाखवलेला आहे. त्याचे डॉक्युमेंट आता इथे तुम्हाला देतो मी. पहिली गोष्ट म्हणजे, आणि जे पाटकर साहेब जे वक्तव्य करतायत ते त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. पूर्णतः त्यांची गणित चुकलेली आहे. कारण की ज्यांच्याकडे त्यांनी फॉर्म दिला त्याचं नाव हे मला माहिती आहे. तिथून ते मुंबईला गेले, किती जण होते तेही मला माहिती आहे. तिथून ते फॉर्म घेऊन आले तेही मला माहिती आहे. ते कुठल्या हॉटेलच्या कुठल्या रूम मध्ये ठेवले हेही मला माहिती आहे. आणि ज्या वेळेला फॉर्म भरायची वेळ आली तर त्याच लोकांनी ह्यांचा फॉर्म भरला नाही. समजलं का? जे काळे धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडेच हे सगळं केलं यांनी आणि त्याच काळे धंदा करणारी यांच्या तोंडाला काळं फासलं. आणि हे आरोप करतायत कोणावर? कार्यकारिणी नाही, मंत्र्याच्या ओएसडीने काय धमकी दिली, प्लस मला फॉर्म भरू दिला. अध्यक्ष आणि पूर्ण कार्यकारिणी मी आलो, आमचे प्रमुख कार्यवाह अध्यक्ष आले. वा रे वा, हा न्याय कुठला आहे? तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुमचा फॉर्म तुमच्याच लोकांनीच बाद केलेला आहे. फक्त हे तुम्ही सांगा ना, मी कुणाला फॉर्म दिला त्याचं नाव घ्या आणि कोण भरणार होतं ते सांगा ना आम्हाला. सभासदांना कळू देते. उगच भरी बसायचं, टिव 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 करायचं, काय मजा नाही. तुम्ही आता मी तेच सबमिट केले त्या छाननीमध्ये. जे 2010 ते 2015 या काळातील जे संचालक होते त्यांनी ही इलेक्शनचे अर्ज भरलेले आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही ऍलिगेशन घेतलेलं आहे आणि त्याचाच विषय तिथं चालू आहे. त्याच्यामध्ये एका माजी उपाध्यक्षाचं सूचक मेलेलं आहे, जगामध्ये हयात नाही. पहिली गोष्ट, आणि त्याचं मृत्यूपत्रही जोडलेलं आहे आम्ही. एवढे सिली मिस्टेक कसं काय करू शकतात? वेळ होता ना. बरं, ते कोल्हापुरातले आहेत हो, असं पण नाही की त्यांना मुंबईवरून यायचंय. बरं, कोल्हापूरमध्ये 400-450 सभा मतदार आहेत आत्ताच्या याच्यानुसार. मग त्यांना जे मृत पावले आहेत असा सूचक का लागतो? मृत्यूपत्र त्यांना एक जिवंत असलेली व्यक्ती पण सूचक म्हणून सापडत नाही. आणि जे 5 लोक आहेत ते त्या जुन्या पॅनल मध्ये भ्रष्टाचारी पॅनल ते आहे. आम्ही तुम्हाला सांगू शकतो आमच्या नावावर एक नवा पैसा खाल्लाय असा आरोप करून दाखवा, तो सिद्ध करून दाखवा. महामंडळ नाही, कोल्हापूर सोडून जातो मी. शक्य नाही. आम्ही सगळे सदन घरचे आहोत, आम्हाला पैशाची गरज नाही. आम्ही इथं सेवा करण्यासाठी आलोय. एक सामाजिक हे तर जाऊ दे. म्हणजे असे असंख्य गोष्टी आहेत ज्या, कारण काय झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्याच माणसावरती आपण आरोप करणं योग्य नाही. पण एखाद्या कार्यक्रमाला जायचं आणि दोन्ही ठिकाणी येऊन बिल वटवून घ्यायची, अशा प्रकारच्या गोष्टी पण झाल्या. पुरावे आहेत आमच्याकडे.
स्पष्ट सांगतो हे without बोलायला करत नाही आम्ही. लाज वाटते म्हणून मी ते बोलत नाही. म्हणजे काढायला गेलो तर आपण खूप गोष्टी बोलू शकतो, पण ते कारण काय मायबाप रसिक प्रेक्षक आहेत आपण नेहमी म्हणतो, त्यांना या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत हे उघड करायच्या म्हणजे आपण आपल्याच माणसाला हे करण्यासारखं आहे. त्यामुळे जेवढं झालं तेवढं पुरेसं आहे असं. आता पाटकर साहेब 8 महिने फक्त महामंडळाचे अध्यक्ष होते, माझ्या अधिकृत माहितीनुसार सांगतो. त्या 8 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी 5+ पिक्चर ऍज अ डिरेक्टर म्हणून केले. 2015 एंडिंगचा विषय आहे हा, बरोबर आहे. मग 2015 एंडिंग नंतर आज 2026 पर्यंत त्यांना कुठला सिनेमा डायरेक्टर म्हणून मिळाला नाही हो? का मिळाला नाही? का हे गजनी झालेत, डायरेक्शन विसरलेत का? परंतु सत्तेत यायचं, महामंडळावर बसायचं, प्रोड्युसर फोडायचे, वरती प्रोड्युसर फोडायचे आणि त्यांची जेवणाची बिलं उत्सव हॉटेल खालीच होतं, त्या उत्सव हॉटेलला जेवायला लावायचं कार्यकर्त्यांना आणि तीच बिलं वरती पाठवायची. हे यांचे काळे धंदे. उगाच मला बोलायला लावू नका पाटकर साहेब. आपले संबंध चांगले आहेत, आपण वंदनीय आहात, फक्त निंदनीय होऊ नका. आणि या सगळ्यासाठी मला जी मिळालेली माहिती आहे की नीलम ताई या निवडणुकीला उभं राहण्यामागे सुद्धा मेघराज भोसले यांनी त्यांना खूप आग्रह केला. त्याचबरोबर त्यांचे सोबत जे आहेत त्यांनीही खूप आग्रह केला. आणि मला विचारणा जेव्हा झाली त्यावेळेला मी सुद्धा त्यांना सांगितलं की तुझ्यासारखी व्यक्ती या जर का महामंडळाच्या कामकाजामध्ये आली तर निश्चितपणे महामंडळाला त्याचा उपयोग होईल, कारण पॅशनने काम करणारा कोणतरी माणूस पाहिजे. नाहीतर काय होतं, बरीचशी लोक असतात निवडून येतात आणि शूटिंग मध्ये बिझी असतात, महामंडळाच्या मिटिंगला पण कोणी येत नाही. तर जी व्यक्ती वेळ देऊ शकते या सगळ्या गोष्टीसाठी अशी माणसं या महामंडळामध्ये आली पाहिजे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.